महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती येणार 157 किलोमीटरच्या ट्रॅकसाठी करार। या प्रकल्पामध्ये जपानची बॅलेस्टलेस स्लॅब ट्रॅक प्रणाली वापरली जाणार। मुंबईतील 25,000पेक्षा अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। शासन धोरण तयार करणार मंत्री आशिष शेलार यांची माहिती। राज्यातील बस प्रवास स्वस्त होण्याची शक्यता। टोलमध्ये सवलत देण्यासाठी नवं धोरण तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। हार्बर मार्गावर उद्या रात्रीपासून 14.5 तासांचा ब्लॉक। कुर्ला टिळकनगर स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार। शनिवार रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार। प्रभादेवी आणि परळला जोडणारा ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद। जुना पूल पाडून दुमजली पूल बांधण्यात येणार। मात्र नव्या पुलासाठी स्थानिक रहिवाशांचा आजही विरोध होण्याची शक्यता। ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रस्त्यावर उतरणार। आनंदनगर टोल जवळ शांततेत आंदोलन करणार। खड्डे, वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे घोडबंदर रोडवरील नागरिक हैराण। अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचं राजपत्र जारी। अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक। जिल्ह्याच्या नामांतरानंतर आता रेल्वे स्थानकाच्याही नावात बदल। ठाणे शहरातील AI कॅमेऱ्यांकडून 3000 वाहनांचं ई-चलन। विना हेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, ट्रिपल सीट प्रवास, लेन कटिंग अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना AI द्वारे दंड लागणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।